विरोधकांना काय मुद्देच नाही आहेत. त्यांनी काही विकास कामच केलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडे मुद्देच नाही आहेत. ते वैयक्तिक टीका करतायत. पण ते असं कधी बोलतायत का, मी या नगरमध्ये पाण्याचा प्रश्न सोडवला, त्या नगरमध्ये रस्त्याचा प्रश्न सोडवला, या नगरमध्ये मी या लोकांच्या अडचणी सोडवल्या? कुठल्या मंडळाला त्यांनी 1 रुपयाची वर्गणी देणगी देण्याचं तर काम केलं का सांगा? 5 वर्षातून एकदा येतात आणि मला एक कळत नाही, आम्ही पक्ष बदललेला निर्णय हा आमचा आहे, मग त्यांच्या का पोटात दुखा लागले? तुमच्या पक्षातलं काम तुम्ही बघा. तुमच्या पक्षातल्या उणी दुणी किती आहेत बाहेर काढायचं म्हणजे त्याला दिवस पुरणार नाही. पण विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देणं मला काय फार त्यांना महत्त्व द्यायचं नाही आहे. मी केलेल्या कामाची पावती म्हणून मी माझ्या प्रभागामध्ये फिरत आहे. इथं सुनील बापू खटकेंचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दिलेला आहे, काम केलेलं आहे. त्याचबरोबर विजयकुमार देशमुख मालकांनी काम केलेलं आहे. देगाव परिसरामध्ये सुभाष बापू देशमुखांनी निधी दिलेला आहे. आणि ह्या आमच्या थोबडेमळा परिसरामध्ये मी स्वतः गणेश वानकर मी भरपूर त्या ठिकाणी निधी दिलेला आहे, काम केलेलं आहे. आणि माझ्या देगाव परिसरामध्ये सुद्धा मी भरपूर काम केलेलं आहे. तुम्ही मागच्या वेळेचा जर निकाल पाहता, आमचा विजय हा या इकडे दमाणीनगर, गवळी वस्ती, आमराई, औशी वस्ती या परिसरातच आमचा विजय झालेला आहे. देगावचं जे आहे ते मताधिक्य होतं आणि आम्ही आता असं ठरवलेलं आहे की अजून सुद्धा या निवडणुकीला सुद्धा मोठ्या मताधिक्याने आम्ही इथंच निवडून येणार आहे.